राज्याच्या राजकारणात आता अचानकपणे लेटर बॉम्बची एंट्री झाली आहे। सुनेत्रा पवारांच्या लेटर बॉम्बमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 ज्येष्ठ नेते पदावरून हटवलेत का आणि त्यांच्यावरचे आरोप आता खरे ठरतायत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेविषयी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य आहेत राजधानी दिल्लीतल्या संसद परिसरातील। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार बुधवारपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत। गुरुवारी त्यांनी थेट संसदेत जात अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। पण या दृश्यांमध्ये तुम्ही नीट पाहिलं तर त्यांच्यासोबत 2 महत्त्वाचे नेते अनुपस्थित आहेत। ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। त्यातच सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आणि सुनेत्रा पवारांनी टाकलेल्या या लेटर बॉम्बची जोरदार चर्चा रंगली। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती आली। त्यानंतर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी मुंबईत पार पडली आणि त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा होऊन निवडही करण्यात आली। त्यानंतर निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र पुढारी न्यूजच्या हाती आलं। त्यात नव्या कार्यकारिणीत जे सदस्य आहेत त्यात सुनेत्रा पवार वगळता कुणाच्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही। पूर्वीच्या पत्रामध्ये पदाचा स्पष्ट उल्लेख असताना आताच्या पत्रात पद गायब झाल्याचं दिसतंय। त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवलं की काय अशी जोरदार चर्चा रंगली आहे। त्याला पार्श्वभूमी ही तशीच आहे। 16 फेब्रुवारी रोजी पटेल आणि तटकरेंकडून निवडणूक आयोगाला पत्र धाडलं गेलं। राष्ट्रीय अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांनाही काही अधिकार द्यावेत असं पत्रात नमूद करण्यात आलं। सुनेत्रा पवार यांना याची कल्पना येताच त्यांनी निवडणूक आयोगाला 10 मार्चला पत्र लिहिलं। 28 जानेवारीनंतर म्हणजेच अजित पवारांच्या निधनानंतर झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्रातून आयोगाला कळवण्यात आलं। या सगळ्या वादामुळे सुनेत्रा पवार आणि तटकरे पटेल यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। यावर राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेण्यात येते। गैरसमज किंवा मतभेद असतील तर ते पक्षांतर्गत सोडवू असं नेते म्हणतायत। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे आणि सुनेत्रा पवार वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढं अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपवू। पक्ष आम्ही एकसंघ आहोत आणि सगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणानं काम करेल। अजित पवार दिल्लीला जायचे तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सोबत असायचे। पण सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात गाठीभेटीच्या वेळी दोन्ही नेते दिसले नाहीत। याबाबत पुढारी न्यूजनं प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही। तर सुनील तटकरे यांनी आपण महाराष्ट्रात असल्याचं सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी आव्हानं निर्माण झालेली होती, जी संकटे निर्माण झालेली होती, त्या सगळ्याला धैर्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सामोरं गेलेल्या होत्या। आत्ताच पार पडलेल्या दिल्ली दौऱ्यातही त्यांची राजकीय प्रगल्भता ही दिसून आली। पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पटेल तटकरे यांच्या निमित्तानं जे वादळ निर्माण झालेलं आहे ते शमवण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुनेत्रा पवारांच्या दिल्लीच्या दौऱ्यात प्रमुख नेते नसल्यानं त्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळालं। याबाबत पुढारी न्यूजनं थेट सुनेत्रा पवार यांनाच विचारलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तरही बोलकं होतं। सावलीसारखे अजितदादांसोबत आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत असणारे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आजच्या सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळाले नाही। या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा आज प्रफुल्ल पटेल तुमच्या सोबत पाहायला मिळत नाही असा सवाल जेव्हा सुनेत्रा पवार यांना विचारला तेव्हा ते मला काहीच माहीत नाही, तुम्हालाच माहिती असेल, ते केव्हा येतात केव्हा जातात या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं। त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये सावलीसारखे असणारे पवार कुटुंबियासोबत तटकरे आणि पटेल आज का नव्हते हा प्रश्न दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगला आहे। राजकीय वर्तुळात ही सगळी चर्चा सुरू असताना खासदार पार्थ पवार यांनी एक्स पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं। प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना लक्ष्य करणारे बिनबुडाचे निराधार अहवाल आणि काल्पनिक कथा निव्वळ बनावट आहेत। त्यांची अनेक दशकाची अटल बांधिलकी आणि नेतृत्व आपल्या सर्वांना सतत मार्गदर्शन करत आले आहे। अशा ज्येष्ठ नेत्यांना ओढून ताणून बनावट वादात ओढणं
अत्यंत दुर्दैवी असून त्याचा निषेध व्हायलाच हवा. राष्ट्रवादीतील संघर्षाच्या चर्चेनंतर खासदार संजय राऊत यांनी नवाच दावा केलाय. राष्ट्रवादीचे काही आमदार गट स्थापन करून भाजपमध्ये जातील असं भाकीत त्यांनी वर्तवलंय. पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. आजच्या घडीला मला वाटत नाही तसं काही असेल. शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही. सद्य परिस्थिती तशी परिस्थिती होईल असं मला वाटतं. निवडणूक आयोगाला दिलेल्या सगळ्या पत्रासंदर्भात पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवारांसमोर खुलासा करण्याचे प्रयत्न केला असल्याचंही कळतंय. पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पटलेलं नाहीये असंही समजतंय. राष्ट्रवादीतला हा संघर्ष पुढे कोणतं वळण घेतो याची उत्सुकता आहे. दिल्लीहून शिवाजी काळेंसह संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.